नमस्कार, TV9 मध्ये आपलं स्वागत। TV9 मध्ये आज आपल्या सोबत आहे सीएम इन वेटिंग आणि महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस। तुमचे स्वागत आहे। तुम्ही सीएम इन वेटिंग आहे? मला असं बिलकुल वाटत नाही। एक गोष्ट आपल्याला अगदी नक्की सांगतो की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीचाच होणार आहे, भाजपचाच होणार आहे आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते उचित वेळी निर्णय करेल। जो निर्णय ते करतील तोच मुख्यमंत्री होईल। आज रावसाहेब दानवेचे एक स्टेटमेंट आले आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री तोच होणार जो नरेंद्र मोदी ठरवणार। खरं आहे ते, कारण पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य नरेंद्रभाई मोदी देखील आहेत आणि पार्लमेंटरी बोर्ड आणि मोदीजी जे निर्णय करतील तोच निर्णय पक्षामध्ये चालेल। पण आता तुम्हाला नाही वाटतं की आता बीजेपीमध्ये रेस सुरू झालेली आहे? तुम्ही आहे, तावडे आहे, एकनाथ खडसेजी पण ते रेसमध्ये आहे। माझं मत असं आहे की रेस तुम्हाला दिसते आहे, आमच्यात कन्फ्युजन नाही आहे, आमच्यात स्पर्धा देखील नाही आहे। ही गोष्ट खरी आहे। एकनाथराव खडसे असतील, त्यांचा एक मोठा एक्सपिरियन्स आहे, का नाही बनू शकत? निश्चित ते मुख्यमंत्री बनू शकतात। तावडेजींचा विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की क्षमतेचे अनेक लोक आहेत, पण त्याच्याकरता बाबा भांडणं चाललेली आहेत, भाजपमध्ये मारामारी आहे, रस्सी खेच आहे, बिलकुल नाही। आम्ही एका मुखानं, एका दिशेनं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात चाललो। आता जे सेना बरोबर तुमची युती तुटली, तुम्हाला काय वाटतं की काय असं कोणता मुद्दा होता ज्याच्यावर ही युती तुटली? मुळामध्ये ही युती तुटण्याचं एकमेव कारण असं आहे की जी आडमुठी भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आली, एका आकड्याच्या भोवती संपूर्ण राजकारण फिरलं आणि मग ज्या मित्रपक्षांना आपण युतीमध्ये आणलेलं आहे, महायुती केलेली आहे, त्या मित्रपक्षांना डावलून टाकायचं, लोकसभा जिंकत असताना त्यांची आवश्यकता होती म्हणून सोबत ठेवायचं आणि लोकसभा संपली की आता त्यांना बाजूला फेकायचं, अशा प्रकारचे जे वेगवेगळे फॉर्म्युले येत होते हे आम्हाला मान्य नव्हते। आमचं सातत्याने म्हणणं असं होतं की थोडा त्याग तुम्ही करा, थोडा त्याग आम्ही करू, नीट आपण या ठिकाणी ही महायुती करू, सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ। पण ज्यावेळी एक महत्वाकांक्षा 151च्या अवतीभोवती फिरायला लागते त्यावेळी अशा प्रकारची युती तुटते आणि म्हणून फ्लेक्झिबिलिटीच नाही। आम्ही नियम ठरवू, आम्ही गेम ठरवू, आमच्या नियमाने आमचा गेम तुम्ही खेळा आणि तरी तुम्ही जिंका, अशी ज्यावेळी परिस्थिती तयार करण्यात येते त्यावेळी कुठेतरी मग स्वाभिमानाकरता ही वेळ आणावी लागते। काही हा एक कारण होतं की मिशन 150 जे होतं सेनाच्या, त्यामुळेच युती तुटली? नाही, मिशन 150 याच्यात फ्लेक्झिबिलिटीच नव्हती। म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटलं की आम्ही खाली 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 येत गेलो, पण त्या ठिकाणी त्यांचं मात्र मिशन 150च्या खाली आम्ही एकही जागा येणारच नाही। मिशन 150 काय आहे? तुम्ही ठरवलेलं आहे ते काही गीता बायबल कुराण नाही आहे, ते बदलता येण्यासारखं शक्य आहे। जर महायुतीच्या इंटरेस्टमध्ये तुम्ही 2-4 जागा खाली आला असतात तर निश्चित महायुती झाली असती। आम्ही तयार होतो। आम्ही ज्यावेळेस 135 आम्हाला द्या असं म्हटलं, 130 आम्हाला द्या म्हटलं, त्यानंतर त्यांनी वेगवेगळे फॉर्म्युले देत असताना आमच्या जागा कमी कमी करत आणल्या, त्याला देखील आम्ही मान्यता दिली। पण सेना मात्र आपली एकही जागा कमी करायला तयार नव्हतं। ते मिशन 150च्या आजूबाजूलाच ते फिरत होते आणि त्यामुळे जी युती होऊ शकली असती, थोडीशी जर 2-3 जागांची, 4 जागांची त्यांनी मित्रपक्षांकडे समजा देण्याची तयारी दाखवली असती तर निश्चितपणे युती झाली असती। पण दुर्दैवाने ती तयारीच नव्हती। प्रत्येक वेळी फॉर्म्युला आणताना मित्रपक्षांना कसं डावलता येईल असेच फॉर्म्युले यायचे आणि त्यामुळे युती तुटली। नाही, पण असं पण एक बातमी येत आहे की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं होतं म्हणून ते सांगत होतं की मला 150 पेक्षा जास्ती सीटच पाहिजे। नाही, मुळामध्ये महायुतीचा फॉर्म्युला बाळासाहेबांच्या काळामध्ये असा ठरला होता की ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री, पण तो फॉर्म्युला बदलायचा असेल तर तो बदलला गेला असता। समजा आम्ही त्या महायुतीच्या बैठकीमध्ये असा प्रस्ताव आला असता की कोणाचे किती येऊ द्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील, आमच्या नेतृत्वाने निश्चित विचार केला असता। पण भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा सातत्याने जास्त राहिला आहे। आपण जर 90 पासनं 2009 पर्यंतच्या निवडणुका बघाल, आमचा स्ट्राईक रेट 40%, 45% एवढा स्ट्राईक रेट आमचा राहिलेला आहे आणि त्या मनाने शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा नेहमी कमी राहिलेला आहे। आणि त्यामुळे सातत्याने एक भीती या सगळ्या वाटपामध्ये अशी होती की जर आमच्या जागा थोड्याशा वाढल्या तर आमच्या स्ट्राईक रेटमुळे आमचे आमदार जास्त निवडून येतील आणि आम्ही मुख्यमंत्री पदावर क्लेम करू। खरं म्हणजे
आम्ही तर असं सुचवायचा देखील प्रयत्न केला की एवढाच जर मुद्दा असेल तर आमच्याकरता मुख्यमंत्री कोण हे गौण आहे, उद्धवजी झाले तरी आम्ही त्याचं स्वागत करू असं देखील आम्ही सांगितलं होतं. फक्त काय जे काय ते आधी ठरवा, तेवढ्या गोष्टी करता ही सगळी महायुती ड्रॅग करू नका असं आम्ही वारंवार सुचवत होतो. पण शेवटी त्याच्या आजूबाजूला फिरत फिरत ती महायुती तुटली. नाही, पण त्या बैठकमध्ये कधी पण त्यांनी सांगितलं नाही की मुख्यमंत्रीपद आम्हाला पाहिजे? नाही, त्याच्यावर चर्चाच झाली नाही. मुख्य ते बाहेर शिवसेनेचे सगळे नेते बोलायचे की बाबा मुख्यमंत्री उद्धवजीच होतील, ठरलेलं आहे, आम्ही उद्धवजींनाच करणार आहोत. पण आमच्या बैठकीमध्ये मात्र खुलून ते कधी बोललेच नाहीत की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते केवळ नंबरमध्ये अटकायचे आणि सातत्याने हा प्रयत्न करायचे की भाजप आणि सेनेतला सीट्सचा डिफरन्स इतका असला पाहिजे की भाजपचा स्ट्राईक रेट जास्ती असला तरी देखील भाजपच्या जागा आपल्यापेक्षा जास्त येऊ नये. म्हणजे मोठी रेषा ओढायच्या ऐवजी आमची रेषा पुसण्याचं काम हे सातत्याने त्या वाटाघाटीत होत होतं, हे आम्हाला दिसत होतं. नाही, पण सेनेचे काही नेत्याचे असं पण आरोप आहे की 1 महिन्यापूर्वीच ठरलेलं होतं की सेना बरोबर जायच्या नाही आहे इलेक्शनमध्ये. असा उलटा आरोप आम्ही देखील करू शकतो. याचं कारण महायुती तुटायच्या 3-4 दिवस आधी जिल्हा प्रमुखांना फोन गेलेले होते. सगळी तयारी सेनेची झालेली होती. काही जिल्हा प्रमुख आमच्याशी देखील संबंधित आहेत. ते आम्हाला असं म्हणायचे की का हो, युती तुटणार आहे का? आम्हाला सांगितलं गेलं की भाजपच्या जागांवर माणसं तयार ठेवा, बी फॉर्म इथनं घेऊन जा. त्याच्यामुळे आमचं तर मत असं आहे की हे कदाचित सेनेच्या माध्यमातून प्री प्लॅन्ड होतं की भाजपला खेळवत राहायचं आणि एक दिवस आधी युती तोडायची. आणि ही काही नवीन खेळ नाही आहे. जेव्हा जेव्हा BMCच्या युतीच्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायचो आणि आमची वाढीव जागाची मागणी असायची, आदल्या रात्रीपर्यंत त्या ठिकाणी चर्चा करत राहायची आणि आदल्या रात्री सांगायचं की आता ठेवायची असेल तर ठेवा, नाही तर सोडून द्या, आम्ही एकही जागा जास्तीची देणार नाही, आम्ही आपले बापडे कुठली तयारी केलेली नाही, उद्याच्या उद्या जागा कशा लढायच्या, त्यापेक्षा आपली महायुती बरी आणि आम्ही युतीत लढायचो. कदाचित तीच पद्धत या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण या ठिकाणी ते वापरू शकले नाहीत. पण तुम्हाला काय दिसतं की 25 वर्षाची जी युती तुटली त्याच्या 1% कोण जिम्मेदार आहे? बघा, 25 वर्षाची युती जी तुटली त्याच्याकरता जर काही जिम्मेदार असेल त्या महत्वाकांक्षेने या युतीचा जीव घेतलाय. नाही, पण युती तुटल्यानंतर जे सामनामध्ये एडिटोरियल आला आणि उद्धव ठाकरेंनी जे सभा घेतली महालक्ष्मी रेस करून, तर बरेच आरोप केले बीजेपीवरती. केले असतील. बघा, आमचं अतिशय स्पष्ट म्हणणं आहे, महायुती ही आमच्या इतकी अंगवळणी पडली होती, विशेषतः भाजप सेना युती ही इतकी अंगवळणी पडली होती की युती तुटली तेव्हा आम्हाला दुःख झालं, अतीव दुःख झालं. अजूनही मनातनं ते शल्य आहे की एवढे वर्ष आपण सोबत राहिलो आणि ही युती अशा प्रकारे आम्हाला तोडावी लागली. पण एक गोष्ट आम्ही ठरवली आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की राजकारणामध्ये कालपर्यंत ज्यांच्या सोबत राहिलो आणि ज्यांचे गोडवे गायले, एका दिवसात यू टर्न घेऊन ते वाईट आहेत, ते चुकीचे आहेत असं आम्ही म्हणणार नाही. कारण आमची लढाई त्यांच्याशी नाहीच. आमची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्हाला हे सरकार घालवायचं आहे, नवीन सरकार आणायचं आहे, भाजपचं सरकार आणायचं आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की आता ही जी काही लढाई नव्याने तयार झालेली आहे, जी परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थितीला आम्ही इतक्या आत्मविश्वासाने सामोरं जातो आहोत की मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाची जी आता आमची महायुती आहे त्या महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल. आम्ही पूर्ण बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहोत. जनतेला पहिल्यांदा अशी संधी मिळते आहे की एक सरकार, एका पक्षाचं सरकार हे निवडून देण्याची संधी या ठिकाणी मिळते आहे आणि त्यामुळे ती संधी जनता लक्षात घेऊन आम्हालाच निवडून देईल. कारण जनतेला हे देखील माहिती आहे की महाराष्ट्रात असं सरकार आणलं पाहिजे जे मोदीजींच्या हातात हात घालून केंद्र आणि राज्य ज्यावेळेस एकत्रित काम करतील, महाराष्ट्र विकसित होईल आणि तो विकसित महाराष्ट्र करण्याकरता जनता पूर्णपणे भाजपला आणि आमच्या मित्र पक्षांना बहुमत देईल हा विश्वास मी व्यक्त करतो. 5 पार्टी आहे, तुम्हाला नाही वाटतं की वोट डिवाइड होणार? जसे आमचे होतील त्यांचे होतील आणि जनतेच्या बुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. जनता अलीकडच्या काळात डिसायसिव्ह मॅन्डेट देत आहे, फ्रॅक्चर्ड मॅन्डेट देत नाही. जनतेला हे ज्यावेळेस लक्षात येईल, एलिमिनेशनची एक प्रोसेस होईल, ज्या प्रोसेसमध्ये शेवटी 2 पक्ष उरतील, शिवसेना आणि भाजप, आणि त्यात जनता निश्चितपणे भाजपच्या बाजूने जाईल. कारण त्यांना हे माहिती आहे की शेवटी मोदींसोबत कम्फर्टेबली राज्य सरकार कोण चालवू शकेल तर ती भाजप चालवू शकेल. शिवसेनेचं सरकार आलं तर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे फ्रिक्शन्स, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दबाव तंत्र याच्यातच 5 वर्ष निघून जातील. आणि म्हणून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हातात हात घालून चाललं पाहिजे, याकरता जनता आम्हाला निवडून देईल.
नाही, पण अशी पण बातमी येत होती की 5-6 दिवस झालं की तुमच्या आणि सेनामध्ये बोलणं सुरू होतं की कोण किती सीट लढवणार. तेव्हाच एक अमित शहानी सांगितलं होतं काही बीजेपीच्या नेत्यांनी, तुम्हाला जे काही करायचे आहे ते लवकर करा, कारण आता वेळ नाही आहे. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रक्रियेशी अमित शहाचा काहीच संबंध नाही. अमित शहाने आम्हाला पहिल्या बैठकीत हे सांगितलं, किती जागा घ्यायच्या आहेत, निर्णय स्टेट भाजपचा. कशी युती करायची आहे, निर्णय स्टेट भाजपचा. युती करायची आहे किंवा नाही करायची, जेही निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्यायचे आहेत. जो निर्णय राज्य भाजपा घेईल त्याच्या पाठीशी केंद्र भाजप उभा राहील. केंद्र भाजप कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेशी अमित शहाचा जर काही संबंध असेल तर तो एवढाच आहे की ज्यावेळी आम्ही त्यांना निर्णय कळवला की आता अमितजी हे शक्य नाही आहे, आता ज्या प्रकारे सेना वागवते आहे, ज्या प्रकारे सेने वेगवेगळे प्रपोजल आणते आहे, ज्या प्रकारे मित्रपक्षांना फोडण्याचं काम चाललेलं आहे, ज्या प्रकारे खाली त्यांनी संदेश दिलेला आहे, त्यातनं BMC सारखीच यांची खेळी चाललेली आहे. शेवटपर्यंत आपल्याला खेळवत ठेवणार आणि शेवटच्या क्षणी आपल्याला हे त्या ठिकाणी सांगणार की आता हे शक्य नाही आहे. ते तयारीत पुढे जातील आणि म्हणून आता या निर्णयाप्रती आपल्याला पोचलं पाहिजे. त्यावेळी अमित शहा म्हणाले, विचारपूर्वक निर्णय करा, जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू. नाही, पण अशी बातमी पण आली होती की जेव्हा ओम माथुर बरोबर जे मीटिंग झाली होती त्यामध्ये आदित्य ठाकरे आलं होतं. काही बीजेपीच्या नेत्यांनी नाराजगी पण व्यक्त केली होती. ती नाही, ठीक आहे, काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ज्यावेळी उद्धवजींनी फोन केला आणि सांगितलं की सुभाष देसाईजी, अनिल देसाईजी आणि आदित्य ठाकरे हे तुम्हाला भेटण्याकरता येतील आणि त्या ठिकाणी आपण जे काही नवीन प्रस्ताव तो आम्ही तुम्हाला देऊ, असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस आमच्या बैठकीत आम्ही स्पष्टपणे निर्णय घेतला की आदित्य ठाकरे हे शेवटी शिवसेनेचे नेते आहेत आणि आपल्या इगो करता आपण बोलणी करत नाही, हे काही योग्य नाही आहे. इगोची आवश्यकता नाही. एका परिवारात त्यावेळी आम्ही सगळे होतो आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आदित्य ठाकरे आले तरी काय अडचण आहे, शेवटी त्या पक्षामध्ये त्यांना एक महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून आम्ही त्या बोलण्याकरता गेलो. मला असं वाटतं की त्याचा या युती तुटण्याशी काही संबंध नाही आहे. आणखी एक स्टेटमेंट आलं होतं की आम्ही देणार आहोत, तुम्ही घेणार आहोत. त्यांच्यावर पण नाराजगी होती. मला असं वाटतं की ह्या फार छोट्या छोट्या भावनिक गोष्टी आहे. कोण देणार आणि कोण घेणार हो, शेवटी राजकारणामध्ये तुमच्या आणि माझ्या हातात काय आहे, जे देणार आहे ती जनता आहे आणि घेणारे आपण सगळे आहोत. कोणी देणारं नाही आहे, कोणी कोणाला देऊ शकत नाही, जनताच देऊ शकते. आणि जनता जे ठरवेल आणि ज्याच्या पदरीत द्यायचं ठरवेल, कोणी किती आकांड तांडव केला तरी जनतेचा फैसला हा अंतिम असतो. जनता ज्याच्या पदरी देईल त्यालाच ते मिळणार. देवेंद्रजी, आपण सांगत होतं की जे काही झालं सेना आणि जे बीजेपीची युती तुटली, नंतर जानकर तुमच्या बरोबर आहे, आणखी विनायक मेटे तुमच्या बरोबर आहे, आठवले पण तुमच्या बरोबर आहे. पण तुम्हाला नाही वाटतं की रिझल्ट नंतर आणखी प्रॉब्लेम होणार युतीमध्ये? काहीच प्रॉब्लेम होणार नाही हो. आम्हाला युतीत काम करायची सवय आहे. भारतीय जनता पक्ष हा रिजिड पक्ष नाही आहे, हा फ्लेक्झिबल पक्ष आहे. याचं कारण काय आहे, इतर पक्षात आणि भाजपमधला मुख्य फरक आपण समजून घ्या. इतर पक्ष हे परिवारांचे पक्ष आहेत, ते प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहेत. परिवार हा त्याचा केंद्रबिंदू आहे. परिवार ती पक्ष चालवतात. देशातले अनेक पक्ष आपण बघा, काँग्रेसपासनं तर सगळे पक्ष परिवारांचे पक्ष आहे. भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की जो परिवाराचा पक्ष नाही आहे, जो जनतेतनं आलेली मंडळी सगळी मिळून चालवतात. आणि याच्यातला जो अध्यक्ष आहे किंवा जे काही वेगवेगळ्या पदावरचे लोक आहेत, हे काही एखादा परिवार ठरवत नाही की कोणी त्या पदावर बसवलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मूलभूत फरक आहे, हा फरक जर आपण समजून घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मिनिटात मिळेल. नाही, पण असे पण काही दिवसापासून ते व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत आहे की तावडेनी आणि फडणवीसनी हे युती तोडली आहे. बघा, तुमच्यावर आरोप होत आहे. बघा, एक गोष्ट तर अशी आहे की ही जी काही महायुती तुटली किंवा आमची युती तुटली, याचं प्रामुख्यानं कारण जे आहे ते जनतेला माहिती आहे. कोणाच्या महत्वाकांक्षेमुळे ही तुटली हे जनता पाहते. आणि आमच्या पक्षामध्ये तर सगळे निर्णय आमची कोर कमिटी घेते आणि अध्यक्ष म्हणून निश्चितपणे जो काही निर्णय होतो तो निर्णय कळवण्याची जबाबदारी माझी असते. आणि मला असं वाटतं, कोणी किती आरोप केला तरी युती कोणामुळे तुटली हे जनतेला माहिती आहे. आता प्रचार सभा किती घेणार आहे तुम्ही आणि तुमच्या पार्टीचे नेता, आणि नरेंद्र मोदीजी किती सभा घेणार आहे? आम्ही सगळे जे पक्षाचे इथले प्रमुख नेते आहोत, आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन तयार केला आहे. 300 प्रचार सभा आम्ही घेणार आहोत आणि जवळपास 20 ते 25 सभा या मोदीजींच्या देखील महाराष्ट्रामध्ये होतील.
राजनाथजी महाराष्ट्रामध्ये येतील, सुषमाजी येतील, आमचे सगळे शीर्षस्थ नेते हे महाराष्ट्रामध्ये सभान करता येतील. पण तुम्हाला नाही वाटतं की सेना आणि BJP मध्ये जे आरोप प्रतिआरोप जे सुरू आहे त्यांचा फायदा काँग्रेस, NCP आणि इतर पक्षांना मिळणार? म्हणूनच आम्ही निर्णय केला, सेनेवर टीकाही करणार नाही आणि सेनेच्या टीकेवर टिप्पणीही करणार नाही. आमची लढाई नाहीच सेनेशी, आमची लढाई काँग्रेस राष्ट्रवादीशी आहे. त्यामुळे सेनेच्या टीकेची दखल कशा करता घ्यायची आम्ही ती घेणार नाही. एक स्टेटमेंट काल राज ठाकरेच्या पण आलं होतं की त्यांनी सांगितलं राष्ट्रीय पक्षाच्या राज्याच्या सत्तेत हस्तक्षेप नको असं पण सांगितलं होतं काल त्यांची जी सभा झाली त्यामध्ये. ते दुसरं काय सांगू शकतात? शेवटी त्यांना हेच सांगावं लागेल. एक गोष्ट यातनं लक्षात घ्या की आज केंद्रबिंदू कोण आहे? भारतीय जनता पार्टी आहे. प्रत्येक पक्ष हा भारतीय जनता पक्षाबद्दल बोलतोय. म्हणजे प्रत्येक पक्षाला काय वाटतंय, माझी लढाई कोणाशी आहे? भारतीय जनता पक्षाशी आहे. यातनंच या निवडणुकीमध्ये सेंटर स्टेजवर कुठला पक्ष आहे स्पष्ट होतं, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आता राजकीय जे काही आमचे विरोधक असतील किंवा जे स्वतःला राजकीय विरोधक समजत असतील असे सगळे लोक आमच्याबद्दल बोलतील. ते जे बोलतील त्याला योग्य वेळी आम्ही उत्तरं देखील देऊ. पण तुम्हाला नाही वाटतं की गुजराती आणि मराठीचा एक नवा वाद पण आता सुरू झालेला आहे? मला असं वाटतं असा वाद सुरू करण्याचे प्रयत्न चालले आहेत जे अत्यंत दुर्दैवी आहेत. भारतीय जनता पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आमची कोर कमिटी आहे. या कोर कमिटीमध्ये मी आहे, एकनाथराव खडसे आहेत, विनोद तावडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. आम्ही काय इतर प्रांतातून आलेलो आहोत का? आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्ही सगळे मराठी आहोत. आणि त्याचसोबत मला एक सांगा की मुंबईमध्ये जो गुजराती बसतो त्याचं वोट नको आहे शिवसेनेला, त्याचं वोट नको आहे दुसऱ्यांना. आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेत आम्हाला जे यश मिळालं त्यात मराठी माणसांनी आम्हाला भरभरून मतं दिली. त्यासोबत गैर मराठी जे असतील, हिंदी भाषी असतील, गुजराती असतील, या सगळ्यांनी भरभरून आम्हाला मतं दिली आणि त्यामुळे एवढ्या जागा आम्हाला मिळाल्या. मला असं वाटतं की भाषिक वाद उत्पन्न करणं हे योग्य नाही आहे. आणि तसंही आता जी पिढी मतदानाला जाते आहे, ज्या पिढीचं प्राबल्य आता या मतदानामध्ये आहे, ते भाषा, प्रांत, धर्म या सगळ्या गोष्टीच्या वर उठून शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, डेव्हलपमेंट, ग्रोथ या विषयांकडे पाहून ते मतदान करतात. छोट्या संकुचित विचारांवर आधारित मतदान होत नाही, तर मतदान हे देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या प्रश्नाकडे पाहून होत आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्हालाच लोक मतदान करतील. पण एक असं आहे की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच केंद्रामध्ये तुमची सत्ता आलेली आहे आणि बबनराव पाचपुते यांना तुम्ही घेतलेला आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप एकनाथ खडसेजींनीच केलं होतं. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की काही लोक निश्चितपणे इतर पक्षातून आम्ही घेतलेले आहेत, पण हे घेत असतानाचा आमचा भाव अतिशय वेगळा आहे. आज जेव्हा लंकेचं दहन करायचं आहे त्यावेळी काही विभीषण हे देखील सोबत ठेवावे लागतात, कारण विभीषणांच्या माध्यमातूनच लंकेचं दहन होऊ शकतं. आणि म्हणून 1, 2, 3 लोक आम्ही जरी बाहेरचे घेतले असले तरी बाकी सगळे मूळ आमचेच आहे. आणि ज्या संस्कृतीत ते राहिले त्या संस्कृतीत ते कसे वागले असतील आम्हाला माहिती नाही, पण आमच्या संस्कृतीत आल्यानंतर त्यांना आमच्या संस्कृतीप्रमाणेच वागावं लागेल आणि प्रामाणिकपणेच वागावं लागेल. आणि मला विश्वास आहे ते त्याचप्रमाणे वागतील, त्यामुळे त्यातनं कुठली अडचण येणार नाही. पण तुम्हाला नाही वाटतं की यामुळे डबल स्टँडर्ड? मला बिलकुल वाटत नाही, कारण असं आहे बघा, एक व्यक्तीचा आपत धर्म असतो, एक शाश्वत धर्म असतो. काही तात्कालिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. राजकारण आहे शेवटी. राजकीय पक्ष म्हणजे काय? ते समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजातल्या जेवढ्या प्रवृत्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती राजकीय पक्षांमध्ये देखील असतात. आणि म्हणून काही आम्ही बाबा सगळंच आता बाहेरची मंडळी घेतो आहोत, काही आता भाजपचं सगळं बदललेलं आहे असं नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की काही ॲब्रेशन्स आहेत ते आम्ही नीट करू, पण आमचा शाश्वत धर्म आहे प्रामाणिकपणे जनतेकरता काम करणं, तो आम्ही कधी सोडणार नाही. हिंदुत्व आणि वेगळा विदर्भचा मुद्दा राहणार? 100% हिंदुत्वाचा मुद्दा आहे, पण तो काही निवडणुकीचा मुद्दा नाही आमच्याकरता. हिंदुत्व हा मुद्दा भूसांस्कृतिक राष्ट्रवाद या दृष्टिकोनातून आमच्या हिंदुत्वाचा मुद्दा हा सदैव राहणार आहे. कारण आमच्याकरता हिंदू ही काही संकुचित व्याख्या नाही आहे, तो धर्म नाही आहे, ती कर्मकांड नाही आहे, ती एखादी पद्धत. हिंदू म्हणजे भारतीय जीवन पद्धती आहे आणि भारतीय जीवन पद्धती मानणारा, भारताच्या ज्या काही अस्मिता आहेत त्या अस्मितांना मानणारा कुठलाही धर्मीय हा आमच्या हिंदूच्या व्याख्येत बसतो. आणि म्हणून मला असं वाटतं ती संकुचित व्याख्या नाही आहे, त्यामुळे तो आमचा मुद्दा आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की आज निवडणुकीचे मुद्देच नाही आहेत. निवडणुकीचे मुद्दे हे ग्रोथ आणि विकास, सुशासन, गुड गव्हर्नन्स हे मुद्दे आहेत.
छोट्या राज्यांच्या बद्दलची भारतीय जनता पक्षाची भूमिका ही आम्ही कधी लपवलेली नाही आहे. गेली 20 वर्ष शिवसेनेसोबत असताना देखील आम्ही छोट्या राज्यांचीच भूमिका मांडलेली आहे. 3 छोटी राज्य आम्ही तयार केली, ती विकासाचं मॉडेल झाली. पण आमचं एक मत अतिशय स्पष्ट आहे, ज्या प्रकारे 2 भावांना भांडवून काँग्रेसने आंध्र आणि तेलंगणा केलं, ही पद्धत नाही. शेवटी ज्यावेळेस आपण राज्य तयार करतो, सामाजिक आर्थिक परिवर्तन हा त्याचा निकष असू शकतो. भावाभावांमधली भांडणं हा त्याचा निकष असू शकत नाही. देवेंद्रजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला तेव्हा थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.